पॉर्न व्हिडिओ बघून शरीर संबंध, नवऱ्याचे ताटलेले लिंग पिळून का ठार केले? रामकिशन मूळचा काकाना येथील रहिवासी होता. रामकिशनवर चोरी आणि नशेच्या आरोपाखाली गुन्हे दाखल आहेत. रामकिशनने सर्वात आधी खानपूरमध्ये म्हैस चोरलेली होती. त्यानंतर त्याला चोरीची सवय लागली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो अधिक आक्रमक झालेला होता. तो गुन्हेगार होता. त्यापेक्षा भयानक म्हणजे तो नशेबाज होता. गांजासह अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर त्याची वासना भडकत होती. तो वेश्यागमन करत असे. चोऱ्या माऱ्या करून नशेबाजी आणि वासनेच्या दलदलीमध्ये लोळणाऱ्या रामकिशनची नजर सरितावर पडली. सरिता 4 चौकीमध्ये उठून दिसणारी होती. मुळातच सुंदर रूप लाभलेली सरिता वयात येऊ लागली तशी तिच्यावर फिदा होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. जवानीचा खुमार चढू लागला तशी तिच्या मित्रांची संख्या वाढत गेली. मेकअप, मॉडर्न पोशाख आणि बिनधास्त वागण्याचे तिच्यावर अनेक जण जीव ओवाळून टाकू लागले होते. तिलाही पुरुषांना खेळवण्यामध्ये मजा येत होती. पुरुष तिच्या कोवळ्या देहासाठी तिच्या मागे लागत होते, तर त्यांच्याकडून पैसे मिळतात म्हणून ती पुरुषांबरोबर लगट करत होते. काही वेळा ती पुरुषांना ब्लॅकमेल करून पैसेही उकळत होते. दबाव टाकून खंडणी वसूल केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हाही दाखल झालेला होता. पण ती काही सुधारत नव्हती. 20-22ची सरिता पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने तिच्याशी ओळख करून घेतली. तो गुंडच होता. तिच्यावरही गुन्हा दाखल होता. त्याची सोबत मिळाली तर तिला एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळणार होते असे तिला वाटत होते. त्याने ओळख वाढवली. त्याला तेच हवे होते. मग दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लग्नही केले. मग मात्र तिला हळूहळू त्याचे खरे रूप दिसू लागले आणि ती हादरून गेली. लग्नानंतरच्या पहिल्या काही रात्री तो तिच्यावर तुटून पडायचा. जनावरासारखा तिच्या शरीराचे लचके तोडायचा. तू खूप सुंदर आहेस, मला काय करू काय नको असे होते असे म्हणत तो तिच्या रूपाचे कौतुक करायचा. त्यामुळे त्याच्यातील पाशवी वासना लपत होती. मग तो तिला पॉर्न व्हिडिओ दाखवू लागला. तू नट्यासारखी दिसतेस, या करतात तसा सेक्स तू कर असे तो म्हणत असे. त्याच्या बोलण्याने तीही सुखावली होती. आधीच तिला नटण्याची हौस, त्यात नवरा हौशी मिळाला होता. त्यामुळे फॅन्सी ब्रा पॅन्टी घालून ती रात्री बेडवर लोळू लागली. पॉर्न पाहून रोज नवनव्या प्रकारे काम क्रीडा करणे सुरू झाले. सुरुवातीला तिलाही भरभरून सुख मिळत होते, पण त्यांची भूक मोठी होती. तो लिंग पिसाट होता. पॉर्न पाहून हिंसक बनला होता. तो आता तिच्यावर पाशवी अत्याचार करू लागला. ती वेदनेने तडफडू लागली तरी तो तिला सोडत नव्हता. तिची या छळातून सुटका होत नव्हती. अत्याचार सोसण्याशिवाय तिच्यासमोर काही पर्यायच उरलेला नव्हता. ती अत्याचार सोसत होती. निसर्ग आपले काम करत होता. तिला 3 अपत्य झाले होते. मुले होती, संसार होता. पण त्याची रामकिशन किंवा सरिता दोघांनाही काळजी वाटत नव्हती. सरिता सोशल मीडियावर रमत होते. नटून थटून व्हिडिओ बनवत होते. तिचे चाहते वाढत होते. काही व्हिडिओमध्ये तिच्यासोबत रामकिशनही असे. तेव्हा ही जोडी बघून लोक चेष्टा करत, हा कोण आहे, तुला शोभत नाही अशा कमेंट करत. हे पाहून तो चिडायचा, नशा करायचा आणि रात्री तिचे लचके तोडायचा. अनैसर्गिक शरीर संबंध करायचा. तिने नकार दिला तर कमरेच्या बेल्टने तिला चोप द्यायचा. ते वेदनेने तळमळत असतानाही तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवायचा. तिच्या आक्रोशाने घर भरून जात होते, पण त्याला तिची दयामाया येत नव्हते. पतीकडूनच होणारा छळ सांगायचा तरी कोणाला, म्हणून ती सारे काही चुपचापपणे सोसत होते. दिवसामागून दिवस चाललेले होते. रामकिशन एका गुन्ह्यामध्ये तुरुंगात गेला. काही महिने तो तुरुंगातच होता. त्याचं तुरुंगामध्ये त्याची ओळख सतपालशी झाली. रामकिशनवर चोरी आणि लुटमार यासह 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत, तर सतपालवरही 3-4 गुन्हे दाखल आहेत. दोघेही तुरुंगामध्ये एकत्र होते आणि तिथेच त्यांची चांगली मैत्री झाली होती. सतपाल सुमारे 2 महिन्यापूर्वीच तुरुंगातून बाहेर आला. तेव्हा त्याने रामकिशनशी संपर्क केला. रामकिशनने त्याला आपल्या घरी म्हणजे आशीर्वाद गार्डनमध्ये आपल्या खोलीमध्ये घेऊन आला. तिथे रामकिशनची पत्नी सरिताला पाहून सतपालची नियत फिरली. रामकिशन सारख्या 40च्या लुकड्या पुरुषाला सरितासारखी तरुण देखणी बायको मिळाली हे पाहून सतपाल अस्वस्थ झाला. ती आपल्याला मिळावी
असे त्याला वाटू लागले. त्याने त्याच्या मनाचा अंदाज लागून न देता रामकिशनला सांगितले की मला येथे जवळपास कुठेतरी खोली बघून दे. रामकिशन तयार झाले. मग दोघांनी जवळच एक खोली बघितली. आता सतपाल तिथे राहू लागला. त्या दोघांची आता रोजच गाठेभेटी होऊ लागली. गुन्ह्याचे कट रचले जाऊ लागले. रामकिशन चोऱ्या माऱ्या करत असला तरी तो एके ठिकाणी रखवालदार म्हणून नोकरीही करत होता. कधी रात्रपाळी तर कधी दिवसपाळी असे त्याचे काम होते. दिवसा तो कामावर गेला की सतपाल घरी येऊ लागला. सरिताशी गप्पा मारत बसू लागला. बोलता बोलता तो तिच्या रूपाचे कौतुक करू लागला. तो म्हणाला, तुम्हाला पाहिले तेव्हा मला पटलेच नाही की तुम्ही रामकिशनची बायको असाल म्हणून. ती म्हणाली, असे का वाटले? अहो, तो कसा आहे आणि तुम्ही किती सुंदर आहात. ती लाजून म्हणाली, काहीतरच तुमचं. नाही वहिनी, खरोखरच तुम्हाला तो अजिबातच शोभत नाही. अहो, सगळे असेच म्हणतात. मग त्यांना राग येतो. ते चिडले की मला त्रास देतात. तो तुम्हाला त्रास देतो? अहो, तुमच्यासारखी बायको मिळाली असती तर मी राणीसारखी ठेवली असती. ती काहीच बोलली नाही. तो म्हणाला, तुम्ही खूप सुंदर आहात. मला तर तुम्हाला बघितल्याशिवाय चैनच पडत नाही. त्याच्या बोलण्याने ती त्याच्यात गुंतत गेली. हळूहळू ती पतीकडून होणाऱ्या त्रासाबद्दलही त्याला सांगू लागली. तो तिला धीर देत होता. दोघांच्या मध्ये बोलणे वाढत गेले आणि एक वेळ अशी आली की त्याने तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. तिने त्याला होकार दिला. दोघांचे प्रेम जमले. मग कशाचीच अडचण उरली नाही. रामकिशनची रात्रपाळी सुरू झाली आणि तिने सतपालला इशारा दिला. तो समजून गेला. रात्रीच्या काळोखात त्याची पावले तिच्या घराकडे पडू लागली. चाहू लागताच दरवाजा उघडून तिने त्याला आत घेतले. आत येताच त्याने तिला मिठीत घेतले. तिच्या गालावरून ओठ फिरवत तो तिचे चुंबन घेऊ लागला. खूप सुंदर आहेस ग तू. मी तुला काही कमी पडून देणार नाही, असे म्हणत त्याने तिच्या ओठावर ओठ टेकले. तिचे चुंबन घेत तो तिचे शरीर कुरळवू लागला. ती सुकावली. एखाद्या जनावरासारखा शरीर कुस्करणारा, मारहाण करणारा, चावे घेणारा पिसाट नवरा तिला कधीच इतके हळुवारपणे प्रेम देऊ शकला नव्हता. पण सतपाल तिला अगदी हळुवारपणे फुलवत होता. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचे ते कुरवळणे तिला हवे हवेसे वाटू लागले. ती हरकून गेली. त्याचे तितक्याच नाजूकपणे हाताळणे तिच्याशी समागम सुरू केला. प्रेमळ समागमाचे सुख भोगताना तिला जणू स्वर्गसुख मिळाल्याचे भासत होते. ती सतपालच्या प्रेमामध्ये हरवून गेली. पतीच्या रानटीपणाला कंटाळलेल्या सरिताला सतपालच्या रूपाने एक प्रेमळ, समजूतदार साथीदार मिळाला होता. त्या दोघांच्यातील प्रेम फुलत गेले. त्याने तिला आधार दिल्याने तिला आता पती नकोसा वाटू लागला. तिच्या वागण्यामध्ये पडलेला फरक रामकिशनला जाणवू लागला. तसेच सतपालने वारंवार घरी येणे, त्याच्याशी सरिताचे आपुलकीने बोलणे त्याला खटकू लागले. मनामध्ये कायमच वासनेचा विचार करणाऱ्या रामकिशनला त्या दोघांच्यातील जवळीकता खटकली नसली तरीच नवल. आता तो तिला जास्तच त्रास देऊ लागला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. हे ती सतपालला सांगत होते. सतपाल तिला म्हणाला, तो तुला शोभत नाही, त्यामुळे तुझ्यावर संशय घेतो. तुला ठार मारायचा प्लॅन तो करत आहे. हे ऐकून सरिता सटपटली. पती किती निर्दय आहे हे ती रोज भोगत होते. त्यामुळे तो काही तिला सोडणार नाही याची तिला खात्रीच होते. त्यामुळे यातून सुटण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे रामकिशन या जगातूनच नाहीसा होणे. तिने हा विचार सतपालला बोलून दाखवला. त्याने तिला सहमती दर्शवली. दोघांनी मिळून कारस्थान रचण्यास सुरुवात केली. सतपाल आणि सरिता दोघे मिळून रामकिशनचा काटा काढण्यासाठी प्लॅन आखत होते. कधी एकदा त्याचा मृत्यू होतो आणि या छळातून सुटका होते असे तिला वाटत होते. पण तो मरावा आणि सरिता आपल्याला कायमची मिळावी असे सतपालला वाटत होते. पण ती संधी काही मिळत नव्हती. दरम्यान दिनांक 5 जानेवारीच्या संध्याकाळी सरिताने पती रामकिशनकडे 3000 रुपये मागितले होते. तिला शॉपिंग करायचे होते, पण त्याने पैसे देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे ती चिडली आणि त्या दोघांच्या मध्ये भांडण झाले. काही वेळाने दोघांचे भांडण शांत झाले. ती मनातून प्रचंड संतापली होती. आजच काय तो सोक्षमोक्ष लावायचा हे तिने मनाशी पक्के केले होते. काही वेळाने तो नशा करून घरी आला. घरी येताच त्याने तिच्याशी चाळे करण्यास सुरुवात केली. त्याने तिला दोघांच्यासाठी एकच ताट करायला सांगितले.
तिने चुपचाप तो सांगतो तसे केले. दोघांनी एकाच ताटामध्ये जेवण केले. त्याने तिला प्रेमाने घास भरवला. तसेच तिलाही मला तू घास भरव अशी जबरदस्ती केली. तिने त्याला घास भरवले. जेवणे खाणे आटोपल्यानंतर तो बेडवर पडला. ती कामे आवरून आली तेव्हा त्याने तिला मिठीत घेतले. त्याने नशा केली होती. नेहमीप्रमाणे त्याने तिचे कपडे उतरवले. दोघेही पूर्णपणे नग्न होऊन बेडवर पडले. त्याने तिच्यावर अनैसर्गिक काम क्रीडा करण्याचा दबाव टाकला. तिचे काहीच चालले नाही. तो सांगेल तसे ती करत होती. तो तिचे लचके तोडून शांत झाला आणि झोपी गेला. त्याला माहिती नव्हते की पुढे काय होणार आहे. रामकिशन झोपल्यानंतर सरिताने सतपालला कॉल केला. आजच त्याचा खेळ खल्लास करायचा असे तिने सतपालला सांगितले होते. तिकडे सतपालने कशाचीच तयारी केलेली नव्हती, पण तरीही तो आला. तो काही वेळातच तिच्या दारात येऊन पोचला. तिने दरवाजा उघडून त्याला आत घेतले. रामकिशन नशा करून झोपल्याने त्याला जाग येणार नाही याची त्या दोघांनाही खात्री होती, पण त्याला ठार कसा मारायचा याचा ते विचार करू लागले. दुसऱ्या क्षणी सतपालने बेडवरची उशी उचलली आणि तो रामकिशनच्या उरावर बसला. त्याने ती उशी रामकिशनच्या तोंडावर दाबून धरली. श्वास गुदमरला तसा रामकिशन तडफडू लागला, पण सतपाल अंगावर बसला असल्याने त्याला हालचाल करता येत नव्हते. तर चिडलेल्या सरिताने रामकिशनची अंडरवेअर कचकन खाली ओढली आणि त्याचे गुप्तांग मुठीत पकडले. याचा माज होता ना तुला, आता मर असे म्हणत तिने त्याचे गुप्तांग जोरात दाबले. तो अत्यंतिक वेदनेने तडफडला. तिने पकड सैल केली आणि क्षणार्धामध्ये पुन्हा गुप्तांग जोरात पिळले. रामकिशनची नशा कधीच उतरली होती. तो वेदनेने गुरासारखे ओरडू पाहत होता, पण तोंडावर उशी दाबली गेल्याने त्याच्या तोंडातून वेदनेची एकही किंकाळी बाहेर पडली नाही. ज्या खोलीमध्ये सरिताच्या वेदनेचा आक्रोश घुमत होता त्याच खोलीमध्ये आज रामकिशन वेदनेने तडफडत होता. त्याची तडफड पाहून तिला आसुरी आनंद होत होता. काही वेळा आत्यंतिक वेदना सोसून तो निश्चित पडला. हत्येनंतर सतपाल बाईक घेऊन पसार झाला. तर काहीच झाले नसल्याच्या आविर्भावामध्ये सरिता वावरू लागली. तिने तिच्या पतीचा मृतदेह चादरने झाकून ठेवला. दिवस उगवला तशी ती 2 मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली. जाताना तिने शेजारीच राहणाऱ्या तिच्या सासरच्यांना सांगितले की रामकिशन सकाळी उशिरा उठणार आहेत. काही वेळानंतर तिसरा मुलगा वडिलांना उठवायला गेला तेव्हा रामकिशनची काहीच हालचाल होत नव्हते. हे पाहून तो घाबरला. त्याने पळत पळत येऊन आजी आजोबांनाही माहिती दिली. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता रामकिशन बेडवर मृत अवस्थेमध्ये पडलेला होता. हे पाहून त्याचे नातेवाईक आक्रोश कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता त्याचा खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मृतदेहाजवळच एक उशी सापडली. त्याच्या गुप्तांगावर जखमा आणि सूज होती. यामुळे संशय निर्माण झाला. तसेच त्याची पत्नी सकाळीच निघून गेल्याने तिच्यावर संशय बळावला. पोलीस तिचा शोध घेऊ लागले. ती काही सराईत गुन्हेगार नव्हती, त्यामुळे तिला पकडणे पोलिसांना कठीण गेले नाही. तिने सुरुवातीला आपल्याला काही माहीत नसल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या समोर ती फार काळ टिकाव धरू शकली नाही. अखेर तिने खून केल्याचे कबूल केले आणि तिला मदत करणाऱ्या प्रियकर सतपालचे नावही सांगितले. सरिताने पोलिसांना पतीकडून होणाऱ्या छळाच्या खुणा दाखवल्या. सरिताने सांगितले की रामकिशन पॉर्न चित्रपट पाहून तशाच प्रकारे संबंध ठेवायला लावत असे आणि बेल्टने मारहाण करत असे. लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी तो अनेकदा नशा करत असे. पतीच्या वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून सरिताने यापूर्वीही पतीला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती प्रत्येक वेळी अयशस्वी ठरले होते. दोघांच्या वयातही मोठे अंतर असल्याने सरिताला तिचा पती आवडत नव्हता. तर प्रियकराने तुम्हा दोघांची जोडी शोभत नाही असं सरिताला सांगितलं होतं. ती पोलीस कोठडीमध्ये असून तिचा प्रियकर सतपाल खून करून पसार झाला. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी 2 वेगवेगळ्या टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे.